आज आली होती मला 2 टायर केकची ऑर्डर आणि इथं माझ्याकडून ज्या मिस्टेक झाल्या त्या प्रत्येक महिलाबरोबर केक बनवताना कधी ना कधी होतात. आता त्यावेळेस न घाबरता काय करायचं ते सांगते. आता बघा, हा केक आपल्याला पहिल्यांदा तर उचलून ठेवायचा, त्यामुळे खालचा लेयर आहे तो मस्त बनला पाहिजे, कारण उचलताना खालचाच लेयर सटकतो आणि त्यावेळेस मग केक इकडं तिकडं होतो. पण आता हा खालचा लेयर तर तुम्ही बघितला माझा एकदम स्पॉन्ज तुटला होता आणि क्रीमच दिसत होती, पण तरी पण मी बनवला. आणि नंतर तिसरी लेयर ठेवताना बघा, हा तर स्पॉन्ज पूर्ण तुटला. स्पॉन्ज तर छान बेक झाला होता, फक्त कटिंग करताना माझ्याकडून प्रॉब्लेम झाल्यामुळे मग हा केक तुटत गेला. पण आता खूप लोक म्हणजे खूप महिला घाबरतात की आता हे सगळा केक तुटलाय, आता हलणार, ठेवताना उचलून मग परत पडेल. मग त्यावेळेस घाबरायचं नाही. हा क्रम कोट करून घ्यायचा, पूर्ण केक बनवून घ्यायचा आणि याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं 1 तास. छान सेट झाला ना हा केक, परत डबल क्रीम लावायची आणि हा केक बनवून घ्यायचा. किती हलवा हलणार नाही, उचलला तरी तुटणारही नाही. ही टिप कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू